म्हणतात त्यांची भूमिका आपण जाणून घेऊयात। या ठिकाणी आपण पाहतोय रवींद्र धंगेकर यांचं हे आंदोलन सुरू आहे। काय काय नेमकं म्हणतायत रवींद्र धंगेकर ते आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा की तुमचं म्हणणं आहे काय काय आरोप काय तुमचं म्हणणं काय सुरुवातीला त्यामध्ये नितीन कदम हे इथं तक्रार द्यायला आले। मला मोहन जोशींचा फोन आला, अभय साजेंद्र आला, अशोकने फोन केला अर्णवने की इथं आम्ही तक्रार द्यायला आलो, आमची कोण तक्रार घ्यायला तयार नाही। 2 तास झाले एकही पोलीस अधिकारी गेला नाही, उलट पैसे वाटताना इथे फेसबुक लाईव्ह करून गेले। तसे पैसे वाटताना व्हिडिओ आमच्याकडे आहेत आता। काय 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 आरोप दावे केले जातात तुम्ही म्हणता हे जे पाकिटांचे पैसे तुम्ही सांगता ते कोणाचे कार्यकर्ते कोणाला पैसे वाटतात हे व्हिडिओ हे भारतीय जनता पार्टीचे आजी माजी नगरसेवक आमदार पालकमंत्री पुण्यामध्ये सर्वात पैसे वाटतात। आज हे निमित्त आहे, पण अशा पद्धतीने आमच्याकडे व्हिडिओ पैसे वाटताना भारतीय जनता पार्टीचे लोक आणि कुठे 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 पैसे पुणे शहरामध्ये पैसे वाटतात, पोलीस दुर्लक्ष करतात। या पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला पैसे वाटताना आमच्या कार्यकर्त्यांनी पकडले। मागणी काय पुणे शहरामध्ये जोपर्यंत पैसे वाटताना थांबत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही।